मलाडनंतर भांडूपमध्ये भयंकर घटना. भर रस्त्यात 29 वार करत कुख्यात गुंडाला संपवलं. मुंबई पुन्हा हादरली. मुंबईत मागील 24 तासात हत्येच्या 2 धक्कादायक घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी सायंकाळी मलाड रेल्वे स्थानकावर झालेल्या घटनेची धग अद्याप शमलेली नसताना भांडूप परिसरात आणखीन एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे. या सलग घटनांमुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शनिवारी सायंकाळी मलाड रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनमधून प्रवास करताना झालेल्या किरकोळ वादातून ओंकार शिंदे नावाच्या तरुणाने आलोक सिंग नावाच्या एका प्रोफेसरची निर्घृण हत्या केली होती आणि या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. ही घटना ताजी असताना आता भांडूप परिसरात राहणाऱ्या शंकरप्रसाद यादव उर्फ कल्ली या कुख्यात गुंडावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे. प्राथमिक माहितीनुसार जुन्या वादातून किंवा वैयक्तिक दुश्मनीतून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. हल्लेखोरांनी शंकरवर अत्यंत क्रूरपणे तब्बल 29 वेळा धारदार शस्त्राने वार केलेत. या हल्ल्याची तीव्रता एवढी भीषण होती की शंकर रक्ताच्या थारोळ्या जागीच कोसळला. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमी शंकरला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र शरीरावर खोलवर झालेल्या जखमा आणि झालेल्या अतिरिक्त रक्तस्रावामुळे त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शंकरचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, भांडूप.